नमस्कार मित्रांनो, गावाकडची माती शहरातील गती, कधी गावात कधी शहरात, कधी रोड ट्रिप तर कधी घरातील मस्ती. हरेश बेलकर परत आला एक नवीन स्टोरी घेऊन. तर मंडळी सीट बेल्ट लावा, कारण आजचा व्लॉग होणार आहे फुल ऑन एंटरटेनमेंट. चला तर मग सुरू करूया आजची भन्नाट सफर. आणि असा आहे आपला हा गावातील रस्ता. आता मी जाणार आहे. मी रात्री जाऊन आला मुंबईला आणि आता 9:30 वाजायला आले. जरा सकाळी आला तर थोडा झोपला, म्हणजे 1-1.5 तास, म्हणून थोडा आज लेट जात आहे. आता इकडनं आता सारणीवरून 30 किलोमीटर आहे आपला. 90 किलोमीटर इकडनं मला फक्त अर्धा तास लागेल. अर्ध्या तासात 90. आणि आजचा व्लॉग मी थोडा मिनी ठेवणार आहे, फक्त 4-5 मिनिटाचा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण आपण खूप लॉंग जाणार आहे. लेह लडाख. तिकडे आपला म्हणजे आदिवासी माणूस मला नाही वाटत कदाचित गेला असेल असं. की माझं स्वप्न खूप मोठं आहे, कारण तिकडे जाणे म्हणजे सोपं काम नाही आहे. जाऊ तर शकतो असं, पण म्हणजे विदाऊट पैशाचा पण जाऊ शकतो. जास्त पैशांची गरज नाही म्हणत का. आपला भारत फिरणे जास्त कठीण नाही. एक सायकल घेतली तर जाऊ शकतो. पण माझं स्वप्न तसे नाही आहे. मला तुम्हा लोकांचा सपोर्ट पण पाहिजे, तेव्हा मी जाईन तिकडे. असं फिरायला म्हणजे मला असं फार मोठं हे नाही मिळत ते, पण मी निघाला ना तर जाऊ शकतो. पण काय तुम्हा लोकांचा पण सपोर्ट पाहिजे असं, तेव्हा तिकडे जायला मजा येईल. ती अलगच एक फिलिंग असेल कमेंट्स वाचायला. आणि जे म्हणजे तेव्हा मी तिकडे जे स्ट्रगल करणार ते तुम्हाला दाखवणार आहे ना, ते तुम्हाला पण आवडेल. म्हणून तुम्हा लोकांचा जेवढा जास्त सपोर्ट असेल तेवढे व्हिडिओ बनवायला मजा जास्त येईल मला वाटतं. आणि हा आहे सुपर हायवे. हा डायरेक्ट अहमदाबाद म्हणजे मुंबई ते अहमदाबाद आहे वाटतं हायवे. या हायवेचं ना 80% काम झालेलं आहे. अजून तर खूप काम बाकी आहे. 20% अजून बाकी आहे. इकडे खूप काही बनवायचं आहे अजून. सर्वत्र काही ठिकाणी तर अजून हे पूर्ण म्हणजे असं जे पूल हे असं म्हणजे ओव्हरब्रिज बनवायचे आहे जिथे तिथे. त्याच्यामुळे अजून तर काही चालू झालं नाही. हा चालू व्हायला कमसे कम मला वाटतं अजून 6-7 महिने जास्त पण जातील. अजून काही चालू नाही होणार तर, कारण खूप काम बाकी आहे अजून. 20% काम म्हणजे अजून खूप काम आहे. गंजाळला पोचला आता. जस्ट मी डहाणूला पोचला, पण गाडी आता साफ करायला लागेल. खूप बेकार झालेले आहे बघ ना, एकदम खराब झालेले आहे ते. आता व्हिडिओ एक एडिट करतो आणि संध्याकाळी पब्लिश करायला लागेल 7 वाजता. बापरे, गाडीत काय गरम होते. झाले 2 दिवस जाम गरमी वाढलेली आहे. थकवा नाही आहेत गाडीमध्ये. सगळीकडे तसंच वातावरण आहे. आपल्याला भाडा डबल होता, पण ते टाईम झालं येतं कॅन्सल झालं. परत रिटर्नवालं म्हणजे एक लादीचा मी मारून आला भाडा, आणि ते काय लादीवाली माणसं परत आणून ना कंपनीत सोडायची होती, म्हणजे जिथे भाडं घेतलं ते. त्याच्यामुळे 5 मिनिट असेच गेले, आणि 5 मिनिट लेट म्हणजे भाडं कॅन्सल. आता सांगते उद्या धमाल आहे, धमाल. काय बोलणार तबे.
शेवटी काय आपल्यालाच ऐकावं लागतं. तू लेट कसा काय झाला? ते कडप्पाचे होते ते, म्हणजे एवढे वजन ना, एक पीस उचलायला 6-7 माणसं लागतात. वजन होते ते एकदम, आणि 11 फुटी लांबीचे होते. इकडे वडकुणला इकडे थांबलेला आहे, वडकुणवाल्या रस्त्याला. आता इकडनं थोड्या वेळात गाडी नेऊन लावतो आणि नंतर घरी. आहे रात्रीची फुल नाईट, आणि अजून सांगतो 5:30 आणि 6 वाजेपर्यंत काय आहे का नाही. आता एक भाडं मारलं तर सकाळ सकाळी भाडे आले असते तर मारायला काय नाही. आता संध्याकाळी पाय थकून गेला काय सांगायचं. हे वा, हे फुलं बघा ना, हो काय भारी दिसतात ना. हे याची फुलं आहेत ती. आपला काय रे सांगतात त्याला, मी याचे नावच विसरला रे. आहे नाव पण लक्षातच येत नाही फटकन, म्हणजे काय सांगतात त्याला ते विसरला. खूप सुंदर दिसतात पण हे. हा, औषधी आहे ती एकदम. प्रभू दा असं सेट लोक पाहिजे. गाड्या ड्रायव्हर लोकांना घरा डायरेक्ट. मनोज मोरे भाऊंची गाडी आहे.